नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TRTIचा जो पोलीस भरती असेल किंवा मिलिटरी भरती असेल तर त्याचा जो रिझल्ट होता तर तो बऱ्याच दिवसापासून किंवा बऱ्याच महिन्यापासून जो रिझल्ट आहे तर तो लागत नव्हता. तर फायनली या ठिकाणी पोलीस भरती TRTIचा जो रिझल्ट आहे तर तो आउट झालेला आहे. तर तो रिझल्ट आपण कशा पद्धतीने चेक करायचा आहे, कोणाचं सिलेक्शन झालं आहे की नाही, तर त्याची संपूर्ण माहिती जी आहे तर ते आपण या ठिकाणी पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण जी ऑफिशियल वेबसाईट आहे TRTIची तर त्या ठिकाणी व्हिजिट केलेलं आहे. आपण सिम्पली गुगल क्रोमला TRTI आपण सर्च केलं तर आपल्याला जी वेबसाईट आहे तर ती भेटून जाईल. त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो जी बातमी दिलेली आहे तर त्या ठिकाणी आपल्याला पोलीस सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण 2025-26 जिल्हानिहाय व गुणवत्ता व प्रतीक्षा यादी म्हणजे ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांचीसुद्धा त्या ठिकाणी जी लिस्ट आहे तर ती आलेली आहे आणि जे वेटिंग लिस्टला असेल तर त्यांचीसुद्धा जी लिस्ट आहे तर ती आलेली आहे. तर त्याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहे. सिम्पली आपल्याला जी माहिती आहे तर ती चेक करण्यासाठी या ठिकाणी जी लिंक आहे PDF त्यावरती आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे. जसे आपण क्लिक करणार आपल्याला अशा पद्धतीचा जो PDF आहे तर ती आपण त्या ठिकाणी पाहू शकणार आहे. या ठिकाणी आपण जी डेट आहे तर ती पाहू शकतात 8 एप्रिल 2026 आणि प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेमार्फत सन 2025-26 करिता राबवण्यात येणाऱ्या पोलीस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण योजनेची गुणवत्ता व निवड प्रतीक्षा जी यादी आहे तर ती प्रसिद्ध करण्याबाबत. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो आदिवासी संशोधन पुणे मार्फत जी 2025-26साठी जी पोलीस भरती असेल, मिलिटरी भरती असेल तर त्यासाठी जी एक्झाम आहे तर ती 21 ते 24 तारखेदरम्यान त्या ठिकाणी घेतली गेली होती आणि त्याची जी CET बेस 30% पर्सेंटाईल म्हणजेच त्या ठिकाणी सर्वांसाठी 69% सर्वांसाठी आणि महिलांसाठी 30% आणि अनाथ जे असेल तर त्यांच्यासाठी 1% अशा प्रकारे त्या ठिकाणी एकूण 17,118 पदांची जी भरती आहे तर ती त्या ठिकाणी घेण्यात आलेली होती किंवा ऑनलाईन एक्झाम आहे तर ती घेण्यात आलेली होती. तर सदर या ठिकाणी जी प्रोविजनल लिस्ट आहे CET मार्फत ज्या विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी सिलेक्शन झालेले आहे किंवा वेटिंग लिस्ट आहे तर त्यांची जी लिस्ट आहे तर ती आलेली आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतात रायगड जिल्ह्याची या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला. तर या ठिकाणी आपण जिल्हानिहाय जी मेरिट लिस्ट आहे तर ती आपण त्या ठिकाणी चेकआउट करू शकतो आणि जे फिजिकल ट्रेनिंग कम कोचिंग फॉर पोलीस एक्झामिनेशन आणि त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी नाव दिलेले असणार आणि तुमचे जे पर्सेंटाईल असेल फायनल पर्सेंटाईल स्कोअर आहे तर तो त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे. तर संपूर्ण 855 पेजेसचे जी PDF आहे तर ती त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकणार आहे. जिल्ह्यानुसार सिंधुदुर्ग असेल, मुंबई असेल आणि सोलापूर, रत्नागिरी, तर अशा प्रकारे आपला जो जिल्हा आहे तर त्या जिल्ह्यानुसार आपण त्या ठिकाणी जे नाव आहे तर ते सर्च करू शकतो आणि आपलं सिलेक्शन वगैरे आहे तर ते झालं की नाही तर ते आपण त्या ठिकाणी चेकआउट करू शकतो. ज्यांना 50 पर्सेंटाईल असेल तर त्यांचं पण त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. म्हणजेच तुम्हाला पेपर देताना जर तुमचे 40 किंवा 50 त्या ठिकाणी मार्क बरोबर आले असेल तर तुमचं पर्सेंटाईल होऊन त्या ठिकाणी सिलेक्शन फायनल झालेलं आहे. तर तुम्ही तुमची जी जिल्हा आहे तर तुमचा जिल्ह्यानुसार त्या ठिकाणी जो रिझल्ट आहे तर तो तुम्ही चेकआउट करू शकतात. ही जी PDF आहे तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलला त्या ठिकाणी अपलोड करणार आहे तर ती त्या ठिकाणी तुम्ही व्हिजिट करून जी PDF आहे तर ती चेकआउट करू शकतात. थँक्यू.